तर मग सुरू करूया या कथेचा पुढचा अध्याय. पहिल्या 2 भागात तिचं आगमन झालं होतं, पण आता ती पूर्ण शक्तीने जिवंत झाली आहे. तिचं नाव आता कोणालाच ठाऊक नाही. गावात लोक फक्त एकच नाव घेतात, ती, आणि म्हणतात ज्याचं नाव ती एकदा घेते त्याचं आयुष्य एका रात्रीत संपतं. मी त्या घरात गेलो क्युरिओसिटी म्हणून. आर्या गायब झाल्यापासून ते घर बंद होतं. दार उघडल्याबरोबर एक विचित्र वास आला. घरात कोपऱ्यात वही पडलेली होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, रक्त मंत्र सुरू झाला आहे. जो पूर्ण करेल तो मुक्त होईल. त्या वाक्यानंतर अचानक सगळं वेगळं वाटू लागलं. भिंतींवर बोटांचे ठसे होते, लालसर, जणू कोणीतरी आपल्या रक्ताने मंत्र लिहिला होता. मधल्या खोलीत लाल कुंकवाचा गोळा ठेवला होता. त्यातून हलका धूर उठत होता आणि तो माझ्याकडे सरकू लागला. मी मागे पडलो, पण मागे दार आपोआप बंद झालं. माझ्या कानात तिचा आवाज आला, रक्त हवा आहे. अपुरा मंत्र रक्ताशिवाय पूर्ण होत नाही. त्या क्षणी माझ्या हातावर एक जखम उमटली. रक्त थेंब थेंब वाहू लागलं आणि ते थेंब त्या कुंकवाच्या गोळ्यात मिसळले. अचानक खोलीतील दिवा विझला. अंधारात तिची आकृती दिसू लागली. केस विस्कटलेले, डोळ्यात लाल प्रकाश आणि कपाळावर तीच खूण. ती म्हणाली, आता मंत्र पूर्ण झाला आहे, पण आता तुझं शरीर माझं आहे. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज बाहेर गेला नाही. ती माझ्या जवळ आली आणि हसली. ते हसू जळत्या राखेसारखं होतं. त्या क्षणी आरशात माझं प्रतिबिंब दिसलं, पण चेहरा तिचा होता आणि तिच्या ओठांवरून रक्ताचे थेंब गळत होते. त्या रात्रीनंतर मी गावात कधीच दिसलो नाही, पण प्रत्येक पौर्णिमेला जुन्या वाड्याच्या खिडकीतून लाल प्रकाश दिसतो आणि आतून आवाज येतो, ओम रुधिराय नमः. काही जण म्हणतात आर्या आता कोणाच्या तरी रूपात जिवंत आहे. काही म्हणतात ती गावातून बाहेर गेली, पण जेव्हा कोणी तिचा उल्लेख करतो त्याच्या हातावर लाल खूण उमटते. कारण ही कथा अजून संपलेली नाही. मंत्र संपला नाही, तो फक्त नवीन रक्ताची वाट पाहत आहे. कथेच्या पुढच्या भागात आपण जाणून घेऊया की ती स्त्री आता एका संपूर्ण कुटुंबावर नियंत्रण घेताना दिसते आणि त्या रक्तमंत्राचा खरा उद्देश उघड होतो.